मी धुरंधर नाही। आज तुम्हाला ही जी जनता दिसते ही धुरंधर आहे। विकास आणि भकास, स्वार्थी वृत्ती, निस्वार्थी वृत्ती ह्या सर्व गोष्टीची चांगली जाण आहे। त्यामुळे ही जनता धुरंधर आहे म्हणून हा शारंदरीत आहे। कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुतीला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी आणि सार्वजनिक सुविधा जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम त्यांच्यामार्फत जे चालू आहे त्याचे आशीर्वाद नक्कीच आम्हा सर्व महापालिकेतील उमेदवारांच्या पाठीशी राहतील आणि चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विजयी होऊ। प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख यांच्या प्रचार यंत्रणेने सध्या जोर धरलेला आहे। सध्या फुलेवाडी परिसरातील 6वा बस स्टॉप या ठिकाणी त्यांची प्रचार रॅली सुरू आहे। नेमका या रॅलीला त्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे आपण जाणून घेऊयात। साहेब, काय सांगाल? खरं तर आता उत्साह जो आहे निवडणुकीचा शिगेला पोहोचलेला आहे, प्रचार देखील शिगेला पोहोचलाय। आपण प्रत्येक प्रभागातील प्रत्येक भागामध्ये प्रचार दौरे करताय, कसा प्रतिसाद नेमका आता मिळतोय? ज्या ठिकाणी जाईल कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुतीला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। आता आपण बघितलं असाल तर महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडीची संख्याच एवढी व्हायला लागली आहे महायुतीच्या नगरसेवकांची। काही काही ठिकाणी निवडणूक होईल का नाही अशी परिस्थिती आहे। स्वतः लोक हे करून महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी बिनविरोध निवडून देत आहे। आणि आजपर्यंत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी जी विकास कामे आता जी चालू केलेली आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची विकास कामाची घोडदौड जी चालू आहे त्या हेतून लाडकी बहीण योजना असेल, इतर सगळ्या योजना असतील, या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी आणि सार्वजनिक सुविधा जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम त्यांच्यामार्फत जे चालू आहे त्याचे आशीर्वाद नक्कीच आम्हा सर्व महापालिकेतील उमेदवारांच्या पाठीशी राहतील आणि चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विजयी होऊ। साहेब, खरं तर आता सोशल मीडियावर आता जर बघितलं तर शारंगधर म्हणजे धुरंधर अशी एक पोस्ट सारखी व्हायरल होत आहे। काय याबाबत तुम्हाला वाटते? मी धुरंधर नाही। आज तुम्हाला ही जी जनता दिसते ही धुरंधर आहे। त्यांना चांगलं, वाईट, विकास आणि भकास, स्वार्थी वृत्ती, निस्वार्थी वृत्ती ह्या सर्व गोष्टीची चांगली जाण आहे। त्यामुळे ही जनता धुरंधर आहे म्हणून हा शारंदरीत आहे। कृष्णात पाटील साहेब आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, काय सांगाल? आता अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि आता प्रचार दौरे सुरू आहेत। काय वाटतंय शारंगधर देशमुख यांना जनता जी आहे कितपत साथ देईल आणि या निवडणुकीनंतरचं चित्र काय असेल? 100% फुलेवाडीची जनता शारंगधर यांना साथ देणार आहे। कारण त्यांचं काम सांगून जात आहे। त्यांनी जो पूर्वीच्या वॉर्डमध्ये जे काम केलेलं त्यांनी, म्हणजे अंबाई टँक असेल, साने गुरुजी वसाहत असेल, अतिशय सुंदर काम केले। आम्ही आता फिरत असतोय ना, त्यामुळं सगळी लोक खुश आहेत आणि तेच आपल्याला आता 10 वर्षे आमचा फुलेवाडी भाग जो भकास झाला आहे तो परत पूर्वपदावर आणायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने विकास होईल। यांच्यामार्फत आमची घरातली सीट आहे माधवी पाटील त्यांच्यामार्फत, त्यामुळे भाजप सेना युतीला 100% लोक कौल देतील। साहेब, खरं तर आता तुम्ही सांगितलं फुलेवाडी भाग हा जो आहे तो आता भकास झालेला आहे, त्याचा विकास व्हाणं गरजेचं आहे। आता हा प्रभाग जो आहे तो संपूर्णपणे विस्तारलेला आहे, मोठ्या प्रमाणात झालेला आहे। काय वाटते, लोक कितपत ह्या महायुतीला मान्य करतील? 100% 4 सीट आहे ना, त्यात शंकाच नाही। लोकांची संख्या बघा, आता जी इथं जमलेली संख्या युथ बघा, ह्याच्यावरच तुम्हाला लक्षात येईल की आज आमच्या पाठीमागे सगळी जनता उभा आहे। तर नक्कीच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 9 मधील जी जनता आहे ती आता विकास करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकत आहे आणि महायुतीच्या उमेदवारांना नक्कीच विजयी करतील अशी आशा कृष्णात पाटील साहेबांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे शारंगधर देशमुख यांना ज्यावेळेला आपण विचारलं की शारंगधर म्हणजे धुरंधर असं आहे, तर शारंगधर धुरंधर नाही आहे, तर माझी जनता, माझे कार्यकर्ते आणि माझे ज्यांच्यामुळे मी या ठिकाणीपर्यंत आलोय ती जनता जी आहे ती धुरंधर असल्याची प्रतिक्रिया शारंगधर देशमुख यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर।